नमो भगवते वासुदेवाय 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 नमो नमः। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय। शांडिल्य ऋषी असं सांगताय की मनुष्य दुःखापासून वाचण्याकरता अनेक प्रयत्न करतो, पण जगामध्ये तुम्ही ज्याप्रमाणे दुःखापासून वाचण्याकरता प्रयत्न करतात तसे जगातले सगळे जीव जे आहे मच्छर, ढेकूळ, साप हे सुद्धा दुःखापासून अलिप्त होण्याकरता प्रयत्न करतात. आपल्यावर संकट येऊ नये, आपल्याला कोणी मारू नये, आपल्याला काही मिळावं, पण हिंसक वृत्ती ते सोडत नाही. ते दुसऱ्याची हिंसा करायला तयार होतात. त्यामुळे त्यांना दुःखातच जन्म भोगावा लागतो. मनुष्याला मात्र तसं नाही आहे. त्याला दुःख दूर होण्याकरता भगवंताला शरण जाता येतं आणि शरण गेला म्हणजे तो दुःखमुक्त होतो. म्हणून भगवंताची भक्ती करायची. शांडिल्य ऋषी काय म्हणतात, का करायची भगवंताची भक्ती? भगवंताच्या भक्तीचं कारण काय? तर मनुष्य दुःखमुक्त होण्याकरता. बरं, भगवंताचं नाम असं आहे की मुक्त करून देतं. जीवनमुक्त झालो, जीवनमुक्त झालो, नामाची या गजरे जीवनमुक्त झालो. अनेक संतांनी असे अनुभव दिले आहे की भगवंताच्या नामाची भक्ती करून लोक दुःखातून मुक्त झाले. म्हणून तुम्ही प्रयत्न करा, भगवंताच्या भक्तीचे प्रयत्न करा, म्हणजे जीवनमुक्त व्हाल. आता दुःखापासून वाचण्याचे आपण प्रयत्न करतो, पण सकाम करतो. पूजा पाठ होम हवन हे सकाम आहे, पण भगवंताचं नामस्मरण हे निष्काम आहे. म्हणून जेवढं नामस्मरणानं जपानं तुम्ही दुःखाला दूर कराल तेवढं कर्माने नाही होणार. पण लोकांच्या हल्लीच्या काळात काय झालं, सगळं पूजा करून टाका, पूजा करून टाका, पूजा करून टाका. नोकरीने लागली की मग कुंडली पाहिजे, अमुकणी झाली की मग कुंडली पाहिजे. पण जर तुम्ही भगवंताच्या नामाला लागलात तर ग्रहांचे दोष सुद्धा आपोआप कमी होतात. ग्रहांचा एक मंत्र आहे, ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी सोम बुधश्च गुरुच्च शुक्र शनिराहु केतवा सर्वे ग्रहा शांतिकरा भवन्तु. असं भगवान मुरारीचं नाव आहे. ते घेतलं की सगळ्या ग्रहांची शांती आपोआप, ग्रह शुद्ध होऊन जातात. म्हणून माणसाने दुःखापासून बचण्याकरता भगवंताला शरण द्यायचे आणि आपण
मात्र दुसऱ्याला दुःख द्यायचं नाही. दिलं की भोगावं लागतं. पेरलं की ज्याप्रमाणे उगवतं त्याप्रमाणे आपल्याला केलं की कर्म भोगावं लागतं. म्हणून ज्याला भोग अत्यंत आवडतात ते लोक दोन्ही कर्म करतात. देवाचंही काम करतात आणि दुसऱ्यालाही त्रास देतात. त्यामुळे अडचणी वाढतच राहतात. ते म्हणतात, एकदा वृंदावनामध्ये एक मोठे श्रीमंत माणसं आले आणि त्यांनी विचारलं की महाराज, आम्हाला दुःखमुक्त होण्याकरता वृंदावनामध्ये 1-2 महिने राहायचे. ते म्हणाले, आश्रमात जागा आहे, राहायचं असेल तर राहा. म्हणाले, का? तर म्हणे, आम्हाला आजार झाला आहे. म्हणे, आजार औषध आहे, वृंदावनात राहू नये. या वृंदावनामध्ये लोक राहतात, त्यांना आजार नाही झालेला का? तुम्ही घरीच राहा, पण भगवंताचं स्मरण करा. तुम्ही इथे राहिले नुसतं औषध घेतलं आणि स्मरण नाही केलं तो उपयोग नाही होणार. लोक 4-4 महिने जाऊन राहतात पंढरपूरला, इकडे तिकडे नुसते फिरतच राहतात. तिथे गेल्यानंतर 4 महिन्यात दिवसातले 6 तास तरी जपामध्ये गेले पाहिजे, तर उपयोग आहे. जर तुम्ही जपात नाही घालवले, झोपेत घालवले 4 महिने, थोडंसं सकाळी काकडा आरती करून घेतली 4 वाजता, आणि देवाचं थोडंसं दर्शन करून घेतलं, चंद्रभागेचं स्नान केलं आणि दुपारी जे झोपले ते 6ला उठले. कारण चहा 6ला मिळतो मठामध्ये. काय करायचं उठून, काय करायचं उठून, काय करायचं उठून, तर काय नाही होणार. तिथे जितक्या वेळ राहाल तेवढ्या वेळात नामस्मरण होईल. पंढरपुराची आणि वृंदावनाची एक महती आहे. माणूस गेला ना, तिथलं ते वातावरण असलं की त्याच्या, जसं आपल्या पंढरपुरामध्ये विठ्ठल विठ्ठल रामकृष्ण आहे न म्हणणारा सुद्धा मनाला लागून जातो, कारण ते वातावरण असतं. वृंदावनात सुद्धा राधे 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 राधे, पण हे वातावरण गेलं की तुम्ही म्हणत नाही ना. तर म्हणाले, तुम्ही वृंदावनात राहिले, औषध घेतलं तर तुमचं दुःखमुक्त होईल, पण पुन्हा दुःख होईल. पण वृंदावनात राहून नामस्मरण केलं तर तुम्ही मुक्त होईल. म्हणून माणसाला झालं, शरीराचं सांगितलं, पैशाकरता प्रयत्न करतो मनुष्य की खूप मिळाला पाहिजे. प्रयत्न करायचा, कष्ट करायचे म्हणजे मिळतो. सगळ्यांनाच कष्टाने पैसा मिळत नाही. कोणाला विद्येने मिळतो, कोणाला व्यापाराने मिळतो आणि नौकर वर्गाला कष्टाने मिळतो. मग आता कष्टानं मिळालेल्या पैशाला तुम्हाला नीती वापरावी लागेल. किती खर्च करायचा आणि काय करायचं, आणि काम चांगलं करावं लागेल. असं आहे. काम व्यापारालाही चांगलं करावं लागतं, काम ज्ञानी माणसालाही चांगलं करावं लागतं. म्हणजे कर्म जर चांगलं झालं, कर्म आणि धर्म हे दोन्ही एकत्र झाले पाहिजे. मग आपल्याकडून धर्मही पाळला गेला पाहिजे आणि कर्मही चांगलं गेलं पाहिजे. म्हणून शांडिल्य ऋषी म्हणतात, देवाच्या नावाचा प्रयत्न करा. ते देवाचं नाव तुमच्याकडून धर्माचं पालनही करून घेईल आणि तुमच्याकडून कर्म चांगलं करून घेईल. तुम्ही रिक्षेवर असं लिहिलं असतं, सबका मालिक एक आहे, आणि अगदी साधा पॅसेंजर सापडला की त्याच रिक्षेमध्ये एक माणूस बसला असतो. कोर्टापाशी उतरायचे, त्याच्याकडून 20 रुपये घेतले असतात. साधा माणसाला म्हणतो 30 रुपये. त्यालाही तिथेच उतरवतो आणि यालाही उतरवतो. त्याच्याकडून फुकट जास्त घेतले, कारण तू 20 रुपये घेतो. पण साधा माणूस पाहून तू काय गेले, 10 जास्त घेतले. थोड्या वेळाने पुढे गेला, काच लागला गाडीला, पंक्चर होऊन गेली. कर्म असं आहे. 20 रुपयानं घेतला होता ना तू पोटापासून तिथे द्यायचा, मग दुसऱ्याकडून 20च घे. हां, त्याच्याकडून 30 घेतले असते तर याच्याकडून 30 घ्यायला हरकत नाही. पण हा साधा पाहिला देऊन देईल. जास्त श्रीमंत माणसं देत नाही रे, जास्ती होतं, जाय पुढे, मी दुसऱ्याकडे जाईल. साध्या माणसाला कळत नाही असेल तर.
मग असं जर कर्म केलं तर तुमचा धर्म बुडतो, आणि धर्म बुडला की मग कर्मही करा, धर्मही करा आणि देवाचं नाव घ्या. जसं बेलाला 3च पानं असतात, तसं जीवाला धर्म, कर्म आणि सत्य, भगवंताचं नाम हे घेतल्याने फलद्रूपता येते. म्हणून द्रव्याच्या भानगडीमध्ये सुद्धा असाच आहे, व्यापारामध्ये सुद्धा असं आहे. पण तुम्ही एखाद्या वेळा आपण ज्या दुकानावर भरोसा ठेवतो त्या दुकानदाराने जर आपल्याला एखाद्या वेळा फसवलं तर आपण लगेच बदलून जातो. म्हटलं का हो तुम्ही आता आमच्या दुकानात नाही, आम्हाला ते जवळच्या जवळ मिळालं एक दुकान, सांगून देतो आणि मोकळं, मोठा माल घ्यायला तुमच्याकडे येऊ असं सांगून देतो. कारण कर्म कळालं. म्हणून शांडिल्य ऋषी म्हणतात माणसाला आपलं कल्याण करायचं असेल म्हणजे 3 दिवस सूत्र सांगितलं, मी आता सांगितलं. अथो भक्ती जिज्ञासा. काय पाहिजे तुमच्या मनामध्ये? भक्तीबद्दल जिज्ञासा, भक्तीच्या बद्दल जिज्ञासा पाहिजे. आपल्याकडून हे झालं पाहिजे, आपल्याकडून नामस्मरण झालं पाहिजे. म्हणून भगवंताचं नाम घेणं आणि काम करणं. जसं गोरोबा काका मडके घडत असताना विठ्ठल विठ्ठल पंढरपूरला गेले नव्हते, सावतामाळी मळा करताना पंढरपूरला गेलेच नव्हते. आपलं काम करताना भगवंताच्या भक्तीमध्ये मग्न होते. त्यामुळे आम्ही निर्विघ्नपणे देवाचं नाव घेऊ शकले. एवढंच नाही तर वारकऱ्यांनी विचारलं, का हो गोरोबा काका तुमचा मालक कोण आहे? म्हणे पांडुरंग. त्याने सांगितलं आहे काही पंढरपूरला यायचं आणि काम करायचं. मग आता म्हणजे तुम्ही जाताच आहे तर आमचा हा शेतातला भाजीपाला पांडुरंगाला देऊन द्या. त्यांनी घेतला आणि फेकून दिला. काय भाजीपाला द्यायला ठेवता का लोक? आता तो म्हणे जर मालकाच्या शेतातला तर मालकाला द्यायला पाहिजे ना. त्यांची मुलगी रडायला लागली की काय आपल्या मालकाला फेकून दिला. वारकऱ्यांना पांडुरंगाचं दर्शन नाही झालं आणि पांडुरंगाने सावत्या माळ्याला मळ्यात येऊन दर्शन दिलं. काय केलं सावत्या माळ्याने? विठ्ठल मुळा कांदा भाजी विठाई माझी. हे मुळा कांदा भाजी हे सगळी विठाई आहे माझी. आणि लोकांना योग्य त्या भावाने सावता महाराज माळी होते म्हणून व्यापार करीत होते. म्हणून ते म्हणतात, अखंडानंद लिहितात ग्रंथ लिहिताना, मी गीता प्रेसमध्ये नोकरीला होतो. म्हणजे एवढे संन्यासी झाल्यावर सुद्धा नोकरी करतो. 7 वर्ष तिथे नोकरी केली. त्यावेळेला मी 26 वर्षाचा होतो. आणि 26 वर्षाचा असताना त्या ठिकाणी मला एक ब्राह्मण मिळाला. तो ब्राह्मण प्रत्येक कर्म केल्यावर 4 वेळा नारायण नारायण म्हणत होता. आता घरातून गीता प्रेसला आला की नारायण नारायण नारायण, गीता प्रेसमध्ये आला की नारायण नारायण. आणि तो माझ्या हाताखाली गठ्ठे बांधायचं काम करीत होता. मी शुद्ध लेखनाचं काम करीत होतो. मी त्याला काम सांगितलं, त्याने काम करून दिलं की नारायण 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 4च वेळा म्हणाला. मी त्याला विचारलं की तू हे प्रत्येक वेळा नारायण नारायण का म्हणतो? तर म्हणाले, मला तुम्ही जे काम सांगितलं, मी घरून निघालो, रस्त्यात आलो, त्यात चालता चालता ज्या चिवड्या मुंग्या माझ्या पायाखाली मरतात त्या पापाकरता मी प्रेसमध्ये आलो की 4 वेळा नारायण नारायण म्हणतो. म्हणजे नारायण नावाने ते पाप निघून जातं. तुम्ही काम सांगितलं, लावून या, तुम्ही काम सांगितलं ते नीट होण्याकरता तुमच्या समोर परत नारायण नारायण नारायण, काम झाल्यावर परत तुम्हाला दिलं नारायण नारायण नारायण. तेव्हा या संन्यासाच्या अखंडानंदाच्या लक्षात आलं की हा प्रत्येक काम केलं की प्रायश्चित्त घेतो, चुकलं की. आणि प्रायश्चित्त काय घेतो? तो देवाचं नाव घेतो. म्हणजे याच्याकडून काम करता करता भक्ती व्हावी हा याचा उद्देश आहे.
आणि शांडिल्य ऋषी लिहितात अथो तो भक्ती जिज्ञासा. असं जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुमची जिज्ञासा वाढत जाईल. म्हणून आपल्याकडे समर्थांनी काय सांगितलं, माणूस दिसला की राम राम, दुसरा माणूस दिसला की राम राम, दुसरा माणूस दिसला की राम राम. म्हणजे जेवढे लोक भेटतील तेवढ्या वेळा रामाचं स्मरण करायचं. म्हणजे तितक्या वेळेला आपल्या मुखातून देवाचं नाव बाहेर. अथो धर्म जिज्ञासा. आता काय झालं, कृष्ण भक्त जय श्रीकृष्ण म्हणतात, प्रत्येक जण आपल्या देवाचं नाव घेतो. नाव देवाचंच आहे ना, काही हरकत नाही. आपल्याकडे हिंद शब्दाला सुद्धा जय लावला आहे, जय हिंद. तर जय हे देवाचं नाव आहे. म्हणजे जय हिंद म्हणण्यामध्ये सुद्धा देवाच्या नावाचाच जय शब्द जो आहे तो देवाचा. जय शब्दम म्हणून जय हिंद जरी म्हटलं तरी ते देवाचं नाव आहे. हिंद हे हिंदुस्थानचं नाव आहे, पण जय हिंद याचा अर्थच असा आहे की या लोकांनी ते केलं आहे की त्याच्या मागे लोकांचं देवाचं नाव यावं. म्हणून निर्विघ्नपणे संपन्न होतं असं नारायण नारायण बोलून तो प्रत्येक कर्मामध्ये उदासीन होत गेला. म्हणजे कुठे आसक्त नाही राहिला. हे मी माझ्या डोळ्यानं 26व्या वर्षी अनुभवलं. आणि मी जेव्हा भक्तिसूत्र लिहायला घेतलं त्यावेळेला पहिलं सूत्र सापडलं, अथो तो भक्ती जिज्ञासा. म्हणजे माणसाला ज्याप्रमाणे जिज्ञासा असते की मला मोठी नोकरी लागली पाहिजे म्हणून तो भरपूर अभ्यास करतो. चांगला व्यापार करता आला पाहिजे म्हणून दुसऱ्याच्या हाताखाली व्यापार करतो काही दिवस. चांगली नोकरी मिळावी याच्याकरता कोणाच्या हाताखाली अप्रेंटिस म्हणून काम करतो. त्याप्रमाणे हा भगवंताची भक्ती जुडावी याकरता नारायण नारायण नावाचा 4 वेळा जप करायचा प्रत्येकाला. देवाला बसला नारायण नारायण नारायण. त्यामुळे काय झालं, त्याला माहीत नव्हतं की हे भक्तीचं सूत्र आहे. पण आईवडिलांच्या पुण्याईनं आणि देवाच्या कृपेनं त्याच्या तोंडामध्ये नारायण नारायण नाव येतं. त्याला कारण काय, तर त्याचं मागचं सुकृत चांगलं होतं. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. मागचं सुकृत चांगलं असल्याशिवाय माणसाला देवाच्या नामस्मरणाची किंवा जपाची किंवा पूजेची आवडी लागत नाही. आणि एकदा आवड लागली की मग भावना तयार होते, आवडीने भावे हरिनाम घेसी. आणि मग माणसाला ती आवड लागते. आणि आवडीनं मनुष्यानं हरिनाम घेतलं की त्याचं जीवन दुःखमुक्त होतं. परमात्मा काय करतो, दुःखामध्ये त्याला धैर्य देतो. जातील दिवस निघून, चला सगळे कष्ट करू, 1 लिटरच्या ऐवजी अर्धा लिटर दूध घेऊ, लाईट पंखे कमी करू, खर्च कमी करू. अशा धैर्यानं रडत नाही बसत ते. हल्ली लोक काय करतात, रडत बसतात. कारण संकटातून मुक्त होण्याकरता मार्ग काढावे लागतात. म्हणून असे लोक नामस्मरणानं आपल्या जीवनातल्या दुःखात धैर्य करतात आणि दुःखाला पळवतात. कशामुळे त्यांना बुद्धी झाली म्हणे, तर भगवंताच्या नामस्मरणानं. पण नामस्मरण काय करतं, दुःखाला दूर करण्याकरता प्रयत्न करतं. प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. कुंतीनं उत्तरेला मंत्र दिला, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. प्राणाचा क्लेश दूर होण्याकरता आपल्या नाथ सुनेला मंत्र दिला आणि मग राजा परीक्षिताचा जन्म सरळ झाला. म्हणजे क्लेश दूर करतं देवाचं. नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमनस्तम तन्नमामि हरिं परम. हे भगवंताचं नाम असं दुःख दूर करतं. शास्त्रामध्ये सुद्धा भागवतामध्ये 8व्या स्कंदामध्ये
23व्यापासून 16व्या श्लोकापर्यंत लिहिलं आहे. मंततंत्र तच्छिद्रम देशकालेर्वस्तुतः सर्वं करोति निच्छिद्रम नाम संकीर्तनम तव. की हे देवा, तुझं नामसंकीर्तन काय करतं? सगळं दुःख मुक्त करून टाकतं. म्हणून लोक जप लिहून देतात. लोक म्हणतात पूजा करून घ्या. पूजा तुम्ही एका दिवसात करतात, पण जपानं तुमची बुद्धी सुधरत जाते आणि चुकीचं काम न करण्याची वृत्ती अंगात. चुकीचं काम नाही झालं की दुःख येतच नाही. चुकीचं काम, चांगलं काम केलं तर मालक प्रसन्न होतो. दुसऱ्या महिन्यालाच पगार वाढवून देतो, 2000 वाढवले. काम चुकारपणा केला तर 1 वर्षभरही पगार वाढवत नाही. मग अशी बुद्धी झाली पाहिजे की चांगलं काम करायची. चांगलं कर्म केलं की धर्मानं आपल्याला द्रव्य मिळतं. जर घरात पुण्य नसेल तर द्रव्य हे धर्माकडे सुद्धा जात नाही. काही लोक म्हणताना आमच्याकडे दवाखान्यातच जातं, कारण धर्म नाही घरामध्ये. 2 दोष असतात, कुलाचा दोष आणि पितृदोष. हा शांती लाभूच देत नाही. काही विघ्न तयारच असतं. नुकसान अगदी ठरलेलंच असतं. असं महिना जात नाही की काही नुकसान झालं नाही. म्हणून याकरता ते म्हणतात नामस्मरण मंत्रामध्ये त्रुटी जरी झाली तरी आपल्या भावामध्ये त्रुटी होऊ देऊ नये. एखाद्या वेळा मंत्र नाही नीट म्हणता आला तर नुसतं नाम घ्यावं, पण आपला भाव मात्र बदलू देऊ नये. कारण परमेश्वर कशाने प्राप्त होतो? ज्ञानेश्वर महाराज लिहितात, भाव वळ्या कळे एरविना कळे. परमात्म्याला कळण्याकरता भावाचं बळ लागतं. भाव बळे आकळे एरविना आकळे, करतळे आवळे तैसा हरी. मग त्याच्याकरता काय प्रयत्न करा? पारियाचा रवा घेता भूमीवरी परोपरी तैसे साधन तैसे. तो पारा खाली सांडला की उचलणारा माणूस कापसाला लावून हळूहळू उचलून घेतो. त्याप्रमाणे आपण आपलं दुःख जे आहे ते नामस्मरणानं मुक्त करा. म्हणून माऊली लिहिते, नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरेची. 7 जन्माची पापं जळून जातील म्हणे. असं जगात औषध नाही आहे की 7 जन्माचं दुःख जाईल, नाही. पण नामस्मरणानं सप्तजन्म कृतम पापम, 7 जन्माचं पाप नष्ट होतं. म्हणून नामसंकीर्तन सांगितलं आहे. अशुद्ध पुरुष सुद्धा शुद्ध होतो. जो अशुद्ध पुरुष असेल तोही शुद्ध होतो. अपात्र सुद्धा पात्र होतो. पाहू, वाल्मिकी ऋषी अपात्र होते पण नामस्मरणाने पात्र झाले. आजयामीळ अपात्र होता पण नामस्मरणाने पात्र. वस्तू अशुद्धच राहत नाही. म्हणून तो ब्राह्मण प्रत्येक कर्मामध्ये भगवंताच्या नामाचा उच्चारण करत होता. नारायण 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 उच्चार करीत होता. प्रत्येक कर्म झालं की आता पण आपल्याला कोणी नमस्कार आपण म्हणतो श्रीराम श्रीराम श्रीराम. लहान मुलगा आला तर त्याला म्हणून विद्यावान, बस. कारण नामाचा उच्चार झाला पाहिजे. म्हणून सारखं नारायण नारायण म्हणून तो शुद्ध करत होता स्वतःला. जसं आपल्या अंगावर पाणी उडवायचं असेल आणि आपल्याला पूजेला बसायचं असेल तर गुरुजी म्हणतो अपवित्र पवित्र वा सर्वावस्थांगतो अपि यस्मरे पुंडलिकाक्ष सभायाभ्यंतर सुची. पुंडलिकाक्ष देवाचं नाव घेतलं की तुम्ही पवित्र झाले. तसं नाममंत्राने सुद्धा मनुष्य अपवित्र. समजा आपण बाहेर जाऊन आलो, हातपाय धुतले, नारायण नारायण राम राम, तर ते अपवित्र निघून जातं. कारण बाहेर गेल्यानंतर संपर्क दोषाने अपवित्रता येते. वाहनात बसा, कोणाच्या शेजारी बसा, संपर्क येतो. तो संपर्क दोष जाण्याकरता
भगवंताच्या नामाचा जप करावा असं शांडिल्य ऋषी सांगतात. कारण संपर्क दोषाशिवाय शरीर शुद्ध होणार नाही. संपर्क दोष झाला की शरीर शुद्ध होतं. मग प्रत्येक वेळेला आंघोळ करता येईल नाही. मग देवाच्या नावाने सर्व दोष हरणं, जड जीवा तारणं. नाम काय आहे? सर्व दोष जे आहे ते शुद्ध करून टाक. म्हणून ते म्हणतात की आता इथे अर्थ सांगितला आहे. अर्थ म्हणजे काय? तर याच्यामध्ये खूप आनंद आहे. भक्ती करत असताना अनिवार्य फळ जे मिळतं आणि आपला स्वभाव प्रेमळ होतो. नामस्मरणानं आपला जो स्वभाव आहे हा प्रेमळ होतो. पण समर्थ रामदास स्वामींनी लिहिलं की मना सज्जना भक्तिपंथे सिधावे तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. कारण शास्त्रामध्ये किंवा आयुर्वेदामध्ये स्वभावाला औषध नाही असं सांगितलं आहे. कारण स्वभाव दृष्ट कर्मानं बदलत जातो. काही काही लोक म्हणतात मला अति संताप येतो, माझ्यावर राग येतो. कारण दूषित कर्मामुळे जास्त स्वभाव. काही लोकांचा मध्यम स्वभाव असतो आणि काही लोकांचा उत्तम स्वभाव असतो. कोणी काही बोललं तरी त्यांच्या मनावर त्याचा परिणाम होत नाही. कोणी सांगितलं मला 1 लाख रुपयाची लॉटरी लागली, छान झाली, बस मला कधी लागेल असं पण म्हणत नाही तो. कारण मी तिकीटच घेत नाही तर कुठून लागेल. कोणी माणूस काय म्हणतो, कोणत्या दुकानावरून घेतलं होतं? म्हटलं ते जुन्या एस.टी. स्टँडवर. जा इकडून डॉक्टर. हो जाण नाही जाणं. कोणत्या दुकानावरून घेतलं होतं लॉटरीचं तिकीट? म्हणजे जुन्या स्टँडच्या समोर ते लिंबाचं झाड आहे ना, तिथून घेतलं होतं. हा तिथे पोहोचला कारण तिथलं तिकीट लागतं म्हणून. तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. देवाच्या नामस्मरणानं स्वभाव बदल. म्हणून हे संत जे आहे हे अरण्यात राहता. वाघ जरी आला तरी शांत होऊन जातो. कारण त्यांनी नामस्मरण केल्यामुळे त्यांचा स्वभाव शांत झाल्यामुळे त्या प्राण्यांवर सुद्धा त्यांच्या स्वभावाचा परिणाम होतो. माणसावर मात्र कमी होतो. माणसं ज्या महाराजजवळ राहतात त्याचे पैसे सुद्धा घ्यायला कमी करत नाही. कारण स्वभाव हा अर्थाने बदलून जातो. जग कशाने बदलत आहे? अर्थामुळे. अर्थ माणसाचा स्वभाव बदलून टाकतो. जर अर्थामध्ये स्वभाव नसता तर खोटं दूध कोणी विकलं असतं का? या विज्ञानानं काय केलं, असं केलं की 50% दुधासारखं होतं. लोकांचा स्वभाव बदलून गेला आणि दूध खरं नाही आहे. औषध खोटे. मुलं गेले तिकडे बा उत्तर प्रदेशात, राजस्थानमध्ये मेले. औषध खोटं. कारण हे जे ॲलोपॅथीचं औषध आहे, आयुर्वेदाच्या औषधामध्ये तुम्ही काही कमी टाकलं तरी गुण कमी येईल पण माणूस मरणार नाही. या औषधामध्ये असे प्रयोग केलेले आहेत की त्या योगानं ते औषध एखाद्या वेळेला घातकही ठरू शकतं. रिएक्शन येते बघा काही लोकांना औषध आहे, त्याचं कारण आहे ना. मग स्वभाव बदलतो. मग स्वभाव कशाने खराब होतो? तमोगुणी आहारानं, रजोगुणी आहारानं. आणि स्वभाव चांगला कशाने राहतो? तर सत्वगुणी आहाराने. आज फाशी इतकी सोपी झाली आहे की कोणी आपल्या हाताने फाशी लावून घेतो. एका शिक्षिकबाईने फाशी लावून घेतली. काय तर म्हणे ते जनगणनेचं काम जमत नव्हतं. आता किती काम होतं. समजा केलं नसतं तर डिपार्टमेंटने 5,000 दंड केला असतं. पण काय केलं बरं, मेली नाही, अर्धवट जिवंत राहिली. आता हाल होत आहे. तर हे असे स्वभाव का होता? तर तमोगुणी आहार, तमोगुणी संगत. संगतीचा परिणाम होतो. मित्रांच्या, मैत्रिणींचा.
पहा तुम्ही आता या नवीन पिढीतल्या स्त्रिया आहे ना, यांना काही बाया काय सांगतात, किती मरमर घरातलं करतं, आपल्याला काही जीवन आहे का नाही. आणि ते घरातलं सोडून तिला बाहेर मीटिंग अमुक ढमुक याच्यात बोलून येतं आणि मग तिचा स्वभाव बदलून जातो. संपर्क दोषानं कुठे मान मिळाला, सन्मान मिळाला, बक्षीस मिळालं, जोपर्यंत मुलं मोठं होत नाही तोपर्यंत त्यांची जबाबदारी. हा, मुलं मोठे झाले, करते झाले, कुठे वाप मार्गाला जाणार नाही, मग आईने बाहेरचं काम करायला हरकत नाही. आज काय होतं आहे, मुलीची आई जशी विचारते की दादा हे कोणतं लग्न करीन, 2 लग्न झाले आता, सेपरेट का आईबापाच्या इच्छेने, असं मुलीची आई विचारते. का केवढी पंचायत आहे. माझ्या मुलीनं चांगलंच केलं पाहिजे असा आईचा आग्रह पाहिजे, पण आईच विचारते. आता बुवा असं खोटं सांगेन का, ही पळून जाईल म्हणून, त्याने तोंडातून असं कसं काय बोलायचं, असं आहे. मग तुम्ही धर्म वाढवत नाही ना, मग हे स्वभाव बदलले तुम्ही. या सगळ्या स्वभावाला औषध जर घालायचं असेल तर तुम्हाला भगवंताचं स्मरण केलं पाहिजे. म्हणून अथ शब्द घातला आहे. जगामध्ये जेवढे अनुराग आहे, आता कुठे कुठे आपला स्नेह असतो, स्त्री पुत्र धन भोग वैभव, याच्यामध्ये आपलं मन अटकणं साहजिक असतं. पहा, आपल्या मुलाचं लग्न झालं, 5 वर्ष झाले, कोणाचा नातू पाहायला गेलं की आपल्या मनात येतं आपल्याला नातू कधी होईल. हे सगळं मनामध्ये येत असतं आणि हे मनामध्ये आलं आणि नाही झालं की आपल्याला दुःख होतं. कोणी गाडी घेतली, आता त्याच्या गाडीचा पेढा खायपर्यंत मनात ठेवावं, पेढा खाल्ला की सोडून द्यावं, असं आहे ते. आपण त्याच्याशी चिटकून आपण काय करतो, त्याने घेतली आपल्याला कधी मिळेल, देव देतो त्यांना देतो, आपल्यासारख्याला कुठे देतो. बरं घेतली तर मारुती घेतली, त्यांची पाहणं केवढी चांगली आहे, आपल्याला काय देवानं मारुती दिली. म्हणजे मन हे असं तक करत असतं. मग या मनाला दुःखच दिसतं सगळं. म्हणून मनात वाचिरे पूर्वसंचित केले, तया सारिखे भोगणे प्राप्त झाले. हे म्हणा, तू मागच्या जन्मी जे संचित केलं आहे, मग संचित कशाने तर झालं, क्रियमानाने. आपण जशी क्रिया केली त्यात झालं. आपण जास्ती मीठ टाकलं तर पदार्थ खारट होईल, प्रमाणात टाकलं तर चांगलं होईल, प्रमाणापेक्षा कमी टाकलं तरी पुन्हा मीठ टाकावं लागेल. क्रिया आहे. आपण जसं सत आणि असत हे कर्म केलेलं असतं, त्याप्रमाणे आपल्या मनाला शांती आणि अशांती. मग याच्यावर जगात दुसरं औषधच नाही. आता नवीन पद्धत निघाली काउन्सिलिंग करायचं. आता ते काउन्सिलिंग पैसे घेऊन करतात आणि ग्रंथकार लोक बिना पैशाने काउन्सिलिंग करतात. बिना पैशाने चालू आहे ना, मग तरी म्हणून काउन्सिलिंग आहे, मनाचं तयार आहे, बुद्धीचं तयार आहे काउन्सिलिंग, की आपण हे जगात पाहतो ना, त्यामुळे आपल्या मनात येतं त्यांना कसं मिळालं, आपल्याला कसं नाही मिळालं. तर आपलं कर्म कुठेतरी आहे. म्हणून हे कर्म जाण्याकरता ज्योतिषी स्वतः जप लिहून देतात, हा जप तुम्ही करा. पण तुम्ही मला नाही वेळ, मी नाही करणार. मग करणार नाही तोपर्यंत बुद्धी सुधरत नाही. मग ती आई म्हणते मी करते. आईने केलेलं मुलाला पुण्य मिळतं, आईने केलेलं पुण्य मुलाला मिळतं, पत्नीने केलेलं निम्म मिळतं आणि आईने केलेलं पूर्ण मिळतं. पण तरी तुम्ही आई बापाला वागवू देत नाही. आणि मुलीची आई असं सांगत नाही की सासू सासरे वागव, कट्टीन तर कटून दे ना, द्यावं दे ना, कुठे करत बसते, आहे 2 पोरं पाहतील ते. अशी शिकवण चालली आहे. म्हणजे मुलीला कशात लोटलं तुम्ही, दुःखात. तुम्हीच लोटलं दुःखात. नाही, तुझ्या कमाईतलं तुझे सासू सासऱ्याने खाल्लं पाहिजे, तरच तुझं धन शुद्ध होईल.
असं समजवलं पाहिजे. नणंद जेव्हा जाते ना आपल्या भाऊच्या घरून, वहिनी माझ्या आईचं आणि बाबाकडं नीट लक्ष ठेवा बरं, नाही तर माझ्यावर कोणी वाईट नाही. आणि ती तिच्या सासू सासऱ्याला वागवत नाही. म्हणजे तुला तुझे आईबाप चांगले राहिले पाहिजे आणि मग त्याची तिचे आईबाप त्याला चांगले आहे. असं तुम्ही कर्म करता म्हणून तुमची बुद्धी दुःखी राहते. बुद्धी सुखी होण्याकरता आणि बुद्धीमध्ये भेद नाही राहिला पाहिजे. कारण भेद आला की दुःख होतं. जिथे भेद नाही तिथे दुःख होत नाही. कारण या संसारामध्ये राग हा सुटतच नाही. राग जो आहे हा सुटत नाही संसारात. कोणत्या कोणत्या कारणावरून राग सुटतच नाही. मग त्या रागाला कमी करण्याकरता भगवंताचं नामस्मरण हेच एक औषध आहे. ज्याला आपला स्वभावात संताप येतो, लोभ येतो, काम येतो, तर त्याच्यावर एकच औषध आहे, अथो तो भक्ती जिज्ञासा. आपण भक्ती जिज्ञासा करावी आणि मग सुख आणि दुःख, राग आणि द्वेष, पाप आणि पुण्य हे आपोआप सुटून जातं आपल्यापासून. जसं आपल्याला नामस्मरणाची गोडी लागली की सुख दुःख राग द्वेष निघून गेलं. आणि मग हे निघून गेलं की आपल्याला जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीत समाधान. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तूप आहे संचिताचे. मग आपल्याला समाधान प्राप्त होतं. कोणी काही कपडे घातले तर आपल्याला असं वाटत नाही असे कपडे आपल्याला पाहिजे, नाही आपल्याला नाही आहे ना, ठीक आहे चल. नाही तर जगात कसं आहे, हेवा देवा पाहिलं की माणसाला वाटत असतं. कोणते या जगात तर नवीन नवीन वस्तू निघणारच. मग आता या काळामध्ये प्रत्येक घरामध्ये 8-8, 9-9 घड्याळ पडले जुने. नवीन दिसलं की नवीन घेतलं जातं, जुनं पडलेलं राहतं. अशा अनेक गोष्टी आहे, अशा अनेक गोष्टी आहे की त्या विनाकारण पडल्या, चांगले असून सुद्धा. का तो मनुष्य नवीनच्या मागे लागतो आणि माणसाचा स्वभाव आहे नवीन नवीन पाहिजे. ज्यांना नवीन पाहिजे त्यांचं द्रव्य खर्च होत आहे, उपयोग मात्र तेवढाच आहे. लक्षात ठेवा, जे जुनं घड्याळ जर खराब झालं असेल तर टाकलं आहे, पण चांगलं असेल तर टाकायचं नाही, कारण ते कार्यरत आहे. बरं कोणाला देऊन द्यायची इच्छा झाली नाही, नौकराला याला त्याला, पुण्य तरी घडलं असतं, त्याला आनंद झाला असता की भाऊने घड्याळ दिलं. बऱ्याच लोकांच्या 32 चपला पडल्या घरात, 32 देऊन नाही दिल्या, पडल्या. ते कर्नाटककडे एक मुख्यमंत्री होते ना, 3000 चपला होत्या तिच्या, जयललिता. नटच होती ती आधी. 3000 चपला. काय नेलं बरोबर? बरोबरच्या बाईने विष खाऊ घालून दिलं आणि मरून गेली. मुख्यमंत्री पदावर गेल्यावर सुद्धा अपमृत्यू झाला. म्हणून ते म्हणतात, सुखदुःखापासून सुटायचं असेल, पुनर्जन्मापासून वाचायचं असेल, पुन्हा पुन्हा संसारात जन्माला यायचं नसेल तर अथो भक्ती जिज्ञासा. तुम्ही काय करा, भक्तीची जिज्ञासा ठेवा आणि जिज्ञासाने भगवंताचं नामस्मरण करा. कारण भगवंताचं चरण परम मंगल आहे. भगवंताचं चरण हे परममंगल आहे. परमम कल्याणम, परम कल्याण करणारा आहे. म्हणून त्याचा नाश होण्याकरता परमेश्वराच्या प्राप्तीची इच्छा ठेवा की मला परमेश्वराची प्राप्ती झालीच पाहिजे. असं म्हणून भगवंताच्या नामस्मरणाला लागा.
भगवंताच्या नामस्मरणानं प्रारब्धातील क्लेश दूर होतील. द्रौपदीचे झाले, अनेक भक्तांचे झाले, मीराबाईचे क्लेश गेले, तुकाराम महाराजांचे गेले. म्हणून भगवंताचं परमपद जे आहे, तर परमपद म्हणजे पाय काय. काल आपल्या पांडुरंगाला पंढरपूरला सोन्याचे पावलं दिले गेले. पहा एवढी महागाई आहे, सोनं मिळत नाही. किती किलो होतं ते सोनं, त्याचं दाखवलं त्यांनी. एवढ्या महागाईमध्ये सुद्धा असे पावलं तयार केलेले आहे. एकादशीच्या दिवशी ते पावलं लावायचे सोन्याचे, एकदम असे घालतील असे दाखवले. आणि सगळ्या कीर्तनकार लोकांनी वर्गणी करून ते पावलं गेले. तुकाराम महाराजाचं रथ, तर इकडे पांडुरंगाचे सोन्याचे पावलं. एवढं महाग सोनं असून सुद्धा काही किलो आहे त्याचं वजन. काय आहे. आणि तरी तिकडे कटकट चालली आहे, तरी इकडे धन देत आहे. लोकांची भावना कमी होतात. लोकांची भावना चांगली आहे. आता ते कर्म नीट घडत नाही, त्याला काही इलाज नाही आहे. कारण कर्माच्या जागेवर बसणारे चांगले मिळत नाही आहे. पहा तुम्ही, गोंदवल्याला नौकर लावायची गरज नाही. शेगावला एक महिना लोक सेवेला जातात आणि प्रामाणिकपणे सेवा करून येतात. काही लोक तर तिथलं जे प्रसाद पण घेत नाही, दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊन जेवतात, पण महाराजांकडे सेवा. मग त्या लोकांनी सांगितलं प्रसादाला दोष नाही, तुम्ही प्रसाद घेत जा. राहायला फुकट प्रसाद, तुम्ही इथलं काही घेऊ नका पण प्रसाद घ्या. तेव्हा ते आता प्रसाद घ्यायला लागले. तिरुपतीला लोक सेवेला जातात. गोंदवलेकर महाराजांकडे पुण्याहून 2-2 महिने लोक जातात सगळं काम करायला. कारण प्रामाणिक लोकांची गरज आहे. प्रामाणिक माणसांची गरज आहे. हे लक्षात आलं पाहिजे. या दिवाळीला एका बाईने मला एक प्रश्न विचारला होता. म्हणे दादा, माझ्याकडे 8-9 कुंचे वापरलेले पडले, ते चांगले आहे. कारण हे टाईल्स आहे ना, याच्यावर जुना कुंचा जर वापरला तर त्याला क्रॅश पडता म्हणे. पण ते अर्धवट चांगले आहे. मोलकरीला म्हटलं घेऊन जा, तर ते नेत नाही. मग ते टाकले तर काय करू. म्हटलं तू असं कर, एक दिवशी ते सगळे गुंडाळून घेऊन ये आणि इथे घेऊन ये आणि खालचं झाडाला वापरून टाकते. ती बाई 6 महिने आली आणि मस्त झाडं. म्हटलं असे गोळा झाले की इथे यायचं, एका बाजूला ठेवायचं आणि खालचं झाड. कारण उपयोग, तिला तिचं पुण्य चांगलं होतं. फेकून दिले असते, कोण पेटवून दिले असते. आपलं जे धन आहे किंवा वस्तू आहे, हे जर पुण्यवान असेल तर ते उपयोगाला येतं. पुण्य नसेल तर ते वाया जातं. म्हणून तुम्ही रोज म्हणता पुण्यवंता पुण्यशीळा पावना परितो. तो पुण्यवान आहे मारुती, म्हणून त्याचं दर्शन करायचं असतं आधी आणि मग बाकीच्या देवांचं. पुण्यवंता, कारण त्याच्या आईनं असाच पुत्र मागितला होता की जो देवाची सेवा करेल. अंजनी बैसली तपासाठी, महारुद्र आले तिचे पोटी. म्हणून ते म्हणतात भगवंताचं चरण मंगल आहे, परमेश्वराच्या प्राप्तीकरता इच्छा ठेवा. काही लोकांचं मंदिरातली वस्तू घेऊन जाऊ का अशी तयारी असते. असं आहे ते. कारण ते पुण्य नाही ना, त्याची कल्पना नाही. म्हणून भक्तीचा विचार केला आहे. कर्माचं फल कर्मानं मिळतं आणि दुःखाचं फळ दुःखानं मिळतं. पहा, दुर्योधनानं जेवढा त्रास दिला होता तेवढा त्रास त्याला भोगावा लागला. तो भीम मांडीच तोडली त्याची. किती वेळ तरफडला आणि म्हणे भगवान म्हणे त्याला तरवळू दे, चला उचलू नका कोणी. चालले गेले, पूर्ण मारला नाही,
तडफडत तडफडत त्याने जसं तळमळलं होतं, तिथे बलराम दादा आले. बलराम दादा म्हणे, कृष्णा काय अन्याय, दादा तुम्ही इथून निघून जा. जो कर्म करतो त्याचं फळ त्याला भोगावं आणि कर्माचं फळ देण्याकरता मी द्वापार युगात जन्माला आलो आहे म्हणे. चलो चलो, माझ्या मुलांना सुद्धा मी शिक्षा करेन. म्हणून समुद्रात द्वारका बुडून कर्माची फळं दिलेली आहे. आणि ज्यांनी ज्यांनी भगवंताचं स्मरण केलं ते त्या दुःखातून मुक्त झाले. म्हणून आता पुनर्जन्मसुद्धा राहत नाही माणसाला. नामस्मरणानं काय होतं, पुन्हा जन्म राहत नाही. भागवतामध्ये एक कथा आहे. ध्रुवाने देवाजवळ आढळ पद मागितल्यावर ध्रुवाला वाईट वाटलं की आपण हे पद काय मागितलं. सावत्र आईचा मनामध्ये द्वेष होता की राजगादीवर बसू देत नाही, मी असं पद मिळेल की तिथून कोणी उठवणार नाही. पण या पदापेक्षा भगवंत मागितला असता तर बरं झालं असतं. ते मागून मग ध्रुव आपलं सगळं राज्य मुलावर सोपून हरिद्वारला गेला आणि हरिद्वारला भगवंताची भक्ती केली. म्हणून ध्रुवाला शेवटी भक्ती कळाली, एवढं देव दिसून सुद्धा. कारण भक्ती कळणं आणि नित्यनियम करणं, म्हणून माऊलीनं लिहिलं आहे, नित्यनेमी प्राणी तो दुर्लभ लक्ष्मी वल्लभ दयाजवळ. म्हणून जे नित्यनेम करताना त्यांच्या संगतीत 6 महिने 5 महिने 2 महिने 4 महिने आपण राहिलं की आपल्याला नित्यनेमाची सवय लागते. नाही तर शनिवारीच रात्री आपल्या मनात येतं उद्या रविवार आहे लवकर उठायचं नाही, 9 वाजता उठतं. मग नित्यनेम गेला. नित्यनेम काय होता, सूर्योदयाला सूर्याला पाणी घालणं, हरिपाठ म्हणणं. पण शनिवारी ठरवून गेलं की उद्या उठायचं नाही, रविवार आहे काहीच काम नाही आपल्याला. काय होतं, पण जे आपला नियम मोडत नाही अशांच्या संगतीला जर आपण राहिलो तर आपल्या लक्षात येतं की नियमाला किती महत्त्व आहे. म्हणून खरं प्रेम आणि खोटं प्रेम उपासनेवर आणि देवाच्या नावावर ज्यांचं खरं प्रेम असतं त्यांना बरोबर त्यावेळेस जाग येते. एवढं नाही तर देव उठवून देतो म्हणे. ईश्वराशिवाय जगात दुसऱ्या कोणावरही प्रेम करायचं नाही अशी भावना नामस्मरणाने येते. ईश्वराशिवाय आपलं प्रेम जे बदलत जातं बा. आधी आईवर असतं, मग मित्रांवर जातं, मग पत्नीवर जातं, मग पुत्रांवर जातं, मग नातवांवर जातं, बदलत आहे. भेटून गेलं. म्हणून ईश्वराशिवाय दुसरं काही नाही. ईश्वरावर प्रेम करावं म्हणून प्रेमाची 15 लक्षणं सांगितलेली आहेत. ते म्हणतात आपण जे ऐकलेले आहे तो भगवंताचा अनुराग व्हावा याकरता नाम, उत्पत, पत्त, ललित, छलित, दलित, गलित, विहत, क्रांत, विक्रांत, संक्रांत आणि प्रेम हे भेद आहे. कसं कसं भगवंताच्या नामावर प्रेम वाढत जातं. जसं जसं आपण नामस्मरण करतो तसं तसं एखाद्या वेळा रात्री आपण गाढ जरी झोपलो असलो तरी आपल्या मनामध्ये जप येऊन जातो. आपलं प्रेम वाढलं ईश्वराविषयी की गाढ झोपेमध्ये आपण श्रीराम जय राम किंवा जय हनुमान ज्ञान गुणसागर किंवा गणपती स्तोत्र आपोआप झोपलो असलं तरी म्हणायला लागून जातो आपण. केव्हा केव्हा कारण नसताना सुद्धा आपल्या तोंडातून स्तोत्र निघून जातं. त्याचा ते झालं की समजायचं आपलं भगवंतावर प्रेम बसलेलं आहे. म्हणून चर्चा जी करायची आहे ती भगवंताच्या प्रेमावर करायची. मग आता हे भगवंताच्या प्रेमाची चर्चा कशात लिहिली आहे
तर त्याचं उदाहरण आहे नारायण नारायण नारायण. मग आपण गजानन महाराजांचं चरित्र वाचतो, स्वामी समर्थांचं चरित्र वाचतो, साईबाबाचं चरित्र वाचतो. या संतांच्या चरित्रामध्ये नामस्मरणावर गोष्टी लिहिलेल्या असतात आणि आपली श्रद्धा आणि भावना नामावर बसावी याकरिता आपण या गोष्टी करत राहिलं पाहिजे. म्हणून उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवा. याकरता माणसाने आपलं नेहमी चांगल्या कर्मामध्ये मन घालायचं. चांगल्या कर्मामध्ये मन घातलं की आपल्याला नामस्मरणाला वेळ मिळतो, नामस्मरणामध्ये मन लागतं आणि आपल्याकडून नामस्मरण होतं. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः, गोविंदाय नमो नमः, गोविंदाय नमः. सत्यगुरुराये कृपा मज केली पर नाही सेवा काय